गणेश नवले, माळेगाव खुर्द. हां. आम्ही डाळिंब शेतकरी आहे. तर या ठिकाणं यांना आपण 21 तारखेला स्प्रे दिलता साईजसाठीचा. तर वा ते दाखवतील स्वतः. ह्या फळांमध्ये आपण हा टेप कसा लावला होता, म्हणजे ॲक्च्युली कवर करून घेतला होता पूर्ण, म्हणजे एकसारखा लावला होता. तर ही साईज मिळते बा, म्हणजे एवढी फरक 7 दिवसामध्ये 7 ते 8 दिवसामध्ये मिळत आहेत. कारण इथं पण पाहिलं तर इथं पण तसंच आहे, म्हणजे हे वेगवेगळ्या झाडावरती आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ह्याला जे कलर वगैरे जे म्हणतो आपण, एकच मिनिट, हे बा, ही जी साईज आपल्याला इथं दिसते, हा एवढा डिफरन्स, म्हणजे एक बोटाचा एवढा, अंगठ्याच्या जाडीच्या एवढा असं डायरेक्ट स्पेसिंग हे वाढतं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. इथं 1, 2, 3 झाडांवरती आपण ही ट्रायल घेतलेली, म्हणजे ॲक्च्युली झाडांवरती भरपूर घेतली, पण तिथं टेपिंग केलं होतं. इथं तुम्हाला हा जो कलर आणि हे जे तुम्हाला ह्या गोष्टी पाहिजेत ह्या प्रॉपरली येऊन जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं हे कलर तुम्हाला अशा पद्धतीने येऊन जातात, हे सगळ्यात महत्त्वाचं. तिथं पण पाहिजे, हे बघा, इथं पण टेपिंग केलेलं हे थोडं, हे बघा, हे अशी साईज वाढलेली आहे, ही ग्रोथसाठी घेतली आहे. दुसरं एक साधारणपणे आपण 15 लिटर 100 ml स्प्रेसाठी औषध घेतलं होतं, त्याचे रिझल्ट हे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं हे कलर चेंजेस वगैरे आलेले आहेत ह्या लाईनला, ह्या एक लाईनला आणि ह्या 2 लाईनला. तर ह्याच्या पलीकडे जर विचार केला तर तिकडल्या साईडला ह्या लाईनला आपण स्प्रे केलेला नाही आहे. मग ह्याच्यामधला जो कलर व्हेरिगेशन आहे किंवा डार्कनेसपणा आहे हा असा दिसतो. तिकडं पाहिलं तर इथं पहा, हे जे कलर आहेत ह्यात तुम्हाला वरती पण पाहिल्यानंतर कलर एकदम चेंजेस येऊन जातो. हा असा कलर 7 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जातो. तरी त्याच साईडने स्प्रे झाला होता, इकडे झालेला नाही आहे, अर्ध्या झाडाला स्प्रे झाला आहे. तो पण एक डिफरन्स आहे या झाडामधला. आणि इकडं पण सेटिंग वगैरे झाडांची भरपूर आहे. ॲक्च्युली मी ह्याच्यामध्ये माझं केळीमध्ये काम आहे, तसंच ह्यांचं डाळिंबामध्ये आणि केळीचं दोन्ही बाग आहे. त्यांना जे स्प्रे शेड्यूल लागतो वगैरे त्या गोष्टी पण आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे रेग्युलर काय काय चेंजेस करायचे ते सांगत असतो. आणि हे स्टंप सेटिंग असते, हे स्टंप सेटिंग जेवढी चांगली राहील तेवढं तुमच्या बागेतून प्रोडक्शन किंवा साईज तुम्हाला चांगली मिळत असते. ही जी फळांची साईज जर म्हटलं तर आज साधारणपणे 100 ग्रॅमपासून 150-170 ग्रॅमपर्यंत फळांची साईज आपल्याला मिळालेली आहे. ही अशी साईज आहे. आणि ही जी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमचं स्टंप सेटिंग किंवा बुंद्यामध्ये जे फळं लागत आहेत ते येणं गरजेचं आहे. ते आले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या अशा डाळिंबामध्ये मिळू शकतात. आणि हा पहिलाच बहार आहे, म्हणजे पहिल्याच वर्षाचा हा बहार आहे. ह्याच्या आधीची जी काय डेव्हलपमेंट होती ही वेगळी होती, परंतु आत्ता ही डेव्हलपमेंट त्यांची व्यवस्थित झालेली आहे आणि फळांची साईजसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिळालेली आहे. धन्यवाद शेतकरी.